ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಸಭಿವನ್ನೇ ಪಿತೃಪಕ್ಷನು ಶುಭಾಶಯಗಳು. ಪಿತೃದೇವತಾವನ್ನು ಪೂಜಾ करानु. पितृ कतर निस्तु बाप ತಂದೆ तवडूत नमे. पितृ कतर पितृवन्ना पितृ कोण पितृ अथवा मातृ कोण गया असच. एक ग्रंथम छे 3 म्हाता तुडीकन आणि एक ग्रंथम छे 12 पिळगी तुडीकन बोलीकन तवहिकन ते दुकाय लालावन्ना सब्बीवन्ना कवडा म्हाता असच. हमने कवडा याद असच तो सब्बीवन्ने भी हमें एक स्मरण करीकन तर्पण करानु. पितृ कतर वडीलो तर्पण कतर तृप्त करानु. पितृ तर्पण तैच ऐ पितृ तर्पणनु पूजा पितृपक्षम मात्र छे. 12 महिना भी देवोवन्नु पूजा कराच. ऐ पितृ ऋण पोचाड फेडानु साध्य नहीं कैकम बोली कन ऐ पितृपक्षम पितृवन्नु पूजा कराच. पितृवन्नु पूजा करानु तै पितृपक्ष तो ह्या आता पितृपक्षम आता आम्ही देवोवन्नु पूजा करायचं. हमारू मनोकामना का असेल आम्ही बोलायचं. देवोवन्नु पूजा करायचं व्रत करायचं ते पूर्ण होच. ह्या पितृवन्नु भी तवचसच. आम्ही आता नावरास देकडावा गया का तर तुमने ते देवनु सतावानु छे ये देवनु सतावानु छे तुम्ही तै गुरुनु सतावानु छे तुम्हार वडीलोवन्नु सतावानु छे तुम्ही भानु भरो तुम्ही गुरुनु पूजा करो तुम्ही ऐसा देवने गैकनवो सभी वायलू बोलत था. हम पितृवन्नु सतावा नसेल तर कोणता देवनु पूजा करा बोलता नाही. आणि देवनु पूजा करत तवा आम्ही पितृवन्नु एक स्मरण करीकन तवने भी आम्ही एक ऐ करानु तै भी चलतो नाही. तो ह्या पितृ कतर नुसतं पितृवन्ने देवोवन्नुच वायलू पितृवन्नुच वायलू आम्ही काय एक जन्म जन्मांतर तिलाया असच तै भगवाननु नामस्मरणती अथवा एक पूजा थी हमें तय कम कर लेवानवच. मात्र हमारे घर में सुख शांति समाधान तय सब्बी होनु कतर हमने वडीलोवन्नु आशीर्वाद काही कम बोलाचे. मी यो कोणता वडीलोवन्नु आशीर्वाद छे की बाई तू वडीलोवन्नु सेवा लई चुगड कर्यात दिसत तुम्ही तिनासाठी तुम्ही एवढं सभी आराम छे दे कथा आरोग्य मिळणं अशी तर आणि एक समाधान घर में असणं कतर था एक वडीलोवन्नु आशीर्वाद काही कम बोलाचे. मी तो ह्या आई वडीलोवन्नु पूजाच वायलू देवोवन्नु पूजाच वायलू आम्ही रगड देवोवन्नु पूजा करतातले कैकन वडीलोवन्नु पूजा करान छोडान चलतू नहीं. पितृपूजा करान छोडान चलतू नहीं. पितृपूजा नहीं कर्या तर देवोवन्ने भी मन नव्हतो नाही कश तवडू महत्व पितृपूजान छे. आम्ही देखाच राम भी स्वतः दशरथ महाराजनु पिंड प्रदान कर्या था. हव भगवान छे कैकन था राम छोडेलो नहीं. बापनु काय एक करानु कर्तव्य असच बापसाठी कैकन काय एक करानु कर्तव्य असच तै करनूच कैकन देकडावासाठी था. हमने स्वतः भगवान राम भी दशरथ महाराजांतनु पिंड प्रदान कर्याता था. आता मी ह्या वरसन प्रति वर्ष भी महाळ कराच. कवडा वरस अशी तर बी ते दुकैकन कवडा वरस ही गई असं की 30 वर्ष 40 वर्ष 50 वर्ष कवडा भी वर्ष ही गई असच तरी भी अजून तवना नावती तवना बेटा पूजा करताच असच कतर ती का अजून तर ऐकन ते पूजा स्वीकार करत का तो तर कतर ती अजून ह्याच असं का तो तर ती आम्ही बलाया केवच ते स्वीकार करच कहू तो तर ते आम्ही महाळ पक्ष करेलो आहार प्रसाद तवने कहू पोचत तई. आणि एक महाळ पक्ष मग गरीब लोकवन्ने जुमाडणू ब्राह्मण लोकवन्ने जुमाडणू आणि दान करणू कैकन सब्बी बोलच. ऐ दान करनाती अन्ननु आवश्यकता असेल वालावन्ने जुमाडानु लई चुगड कैकम बोलच. आणि ते दिवस प्राणी पक्षी किडा पतंगा का असंदे तवने सब्बीवन्ने बेक आहार पोची तर लई चुगड कैकम बोलच. कहू कतरतीनु अर्थ आता हमी हमार जात में ब्राह्मणाने बलैकन कराडानु लई कम तरी भी आम्ही महाळ पक्ष कैकन करायचे गायने निवेद घालायचे थोडा जना कावळान निवेद घालायचे. एक थोडावनकडे पद्धत छे महाळ पक्षम सुद्धा कावळावने निवेद राखी कन पूजा करते. कतर प्राणेवन्ने पक्षेवन्ने
सब्बी वन्ने भी पोचच। ब्राह्मण ने जुमाड्या कतर अथवा घर में कोने तर संत वन्ने बलैकन जुमाड्या कतर तई हमी एक जुमाडायला बी पुण्य लागत था, अन्नदान करेलो बी पुण्य लागत था. ऐसं बी कसासाठी कया तर आता ते गतिसिद्ध वडिलो सभी बी दुखायला सभी वडिलो कोणता जन्मम छे की कोणता रूपम छे की कोणता लोकम छे की हमने ಗೊತ್ತस्तू नाही. खा बी अशी ते एक क्रिमी कीट बी अशी प्राणी पक्षी बी अशी देव बी व्हा अशी राक्षस बी व्हा अशी कौ बी अशी ते ಗೊತ್ತस्तू नाही हमने ते कौ छे कत्ते. आता हमी पिंड घाली का ते पितृनु पूजा करी कन था ब्राह्मणना हत्ती पूजा कर्या कतर ते कुल गोत्र नाव राशी नक्षत्र सभी विचार तो विचार्या कतर था पितृलोको ऐकन तै हमी करेलू तर्पण स्वीकार करच. पितृदेवता कोण कवान हो तुमने काल बोली छे. हमी पूजा कर्या कतर ते पितृदेवता ऐकन तै स्वीकार करच. तै स्वीकार करी कन तै हमी आता का एक राशी नक्षत्र गोत्र नाव बोल्याचे तै तवने था पोचाडत ते धूळ नाही होत तै तवने था पोचाडत ते तै कतर ते कोणता बी रूपम अशी ते देवो हा अशी कैकन समजो यज्ञना मुखांतर घी घाल्या कतर तै तवने था आहार पोचच. प्राणी पक्षी क्रिमी कीटकात्र व्हा अशी तर हमी एक आहार भार प्राण्यवन्ने खावाडनाती तै ते प्राणीन गैकन पोचच. ते राक्षसो व्हा अशी तर एक मांसना मुखांतर तै तवने गैकन पोचच. कोणता बी रूपम गैकम पोचच. तिनासाठीच हमी आई श्राद्ध कत्तेकाचे श्रद्धा भक्ति ते करनो हमारा वडिलो वन्ने आई पोचच कवानु विश्वास हमने असनो. आई ते आहार स्वीकार करी कन हमने आशीर्वाद करच. सदा चुगट असो तुम्ही आनंदती असो तुम्ही हमी खुशी ती अशी तर तवने संतोष होच. हमी तवने स्मरण करता अशी तर तवने आनंद होच. तव कैकम बोली का नाही एक पितृपक्षनु पूजा करानु. हिनाबद्दल एक कथी छे तै तुमने हम सकाळ बोलू कतर. हरे कृष्ण.